महाराष्ट्र के रायगढ़ जिले में आगामी जिला परिषद और पंचायत समिति चुनाव को देखते हुए शिंदे शिवसेना ने जोरदार मोर्चा संभाल लिया है। नेताओं और कार्यकर्ताओं ने रायगढ़ जिला परिषद पर शिवसेना का भगवा फहराने का ठान लिया है। रायगढ़ जिला के अलीगढ़ तालुका के रायगढ़ अंबेपुर कुर्डूस जिला परिषद समूह संख्या 31 कार्यकर्ता संवाद बैठक और समीक्षा बैठक आज पोयनाड में बड़ी उपस्थिति के साथ आयोजित की गई। इस अवसर पर विधायक महेंद्र दलवी ने कार्यकर्ताओं से कुर्डूस जिला परिषद चुनाव की उम्मीदवार रसिका राजा केड़ी के नाम की घोषणा करने और उन्हें भारी बहुमत से चुनने की अपील की। इस समय ये विश्वास व्यक्त किया गया कि शिवसेना की नेता मानसी दलवी और रसिका केनी रायगढ़ जिला परिषद में अपनी सक्रियता का परिचय देंगी। संवाद बैठक में भाजपा और शेतकरी कामगार पार्टी के असंख्य कार्यकर्ता खुलकर शिव शिंदे पार्टी में शामिल हुए। इस समय विधायक महेंद्र दलवी, जिला प्रमुख राजा भाई केड़ी, पूर्व सभापति दिलीप भोईयर, रसिका केड़ी प्रमुख रूप से उपस्थित थे। इस समीक्षा में युवाओं, युवतियों, महिलाओं और वरिष्ठ कार्यकर्ताओं की उल्लेखनीय उपस्थिति थी। विधानसभा मतदारसंघातल्या 10 जिल्हा परिषदेच्या गटामध्ये आपण प्रत्येक गटावाईज आपण आज या ठिकाणी आढावा बैठक घेतो। आता कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेणं आणि येणाऱ्या निवडणुकीची रणनीती ठरवणं या संदर्भातली चर्चा म्हणजे आढावा बैठक। आमचे पक्षाचे ज्येष्ठ वरिष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषद गटाची आपण आढावा बैठक घेतो। आपण बघितलं की सगळ्यांचे विचार ऐकून घेऊन मग त्यांना त्या पद्धतीने उत्तर देऊन समस्येचं निराकरण करणं हे आपलं काम आहे। सर, महायुतीबद्दल तोडगा या ठिकाणी निघाला काय? महायुतीबद्दल काय कशा पद्धतीने पुढची रणनीती असेल? आता प्रश्न असा आहे की महायुती सरकार आहे, त्यामुळे ही चर्चा पुढे होत राहणार। येणाऱ्या काळामध्ये जसं महानगरपालिकेच्या निवडणुका एंड होतील आणि जिल्हा परिषद घोषणा होईल त्यावेळेला जिल्हा स्तरावरती त्या संदर्भात चर्चा नक्की होईल, शीट शेअरिंग होईल, याची आम्ही नक्की चर्चेमध्ये सहभाग देऊ। आता आम्ही आमच्या पक्षाची ताकद प्रत्येक मतदारसंघाची कामास्वरूपात आम्ही तयार केलेली आहे, पदाधिकारी स्वरूपात तिचा आढावा घेणं आणि कार्यकर्त्याला मॉरल देणं, उभारी देणं आणि विशेषतः इच्छुक उमेदवार जे आहेत, जसं आरक्षण पडलंय, जसं आता आम्ही रसिकाताईंना अंबेपूर मतदारसंघाची उमेदवार निश्चित केली, तर मागच्या 3 निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये आमची ताकद सर्वाधिक जास्त आहे आणि त्याच्यामुळे आमचा त्या ठिकाणी उमेदवार असला पाहिजे पक्षाचा हे विचारधारा घेऊन आम्ही डिक्लेअर केले। पण आता असं आहे की आमच्याशी जर कोण चर्चा करायला येत नसेल तर शेवटी आमची ताकद त्या मतदारसंघावर उभी करणं आमचं पक्षाचं कामच आहे। मग 3 मतदारसंघाची आढावा बैठक झाल्या, थळ झाली, आवाज झाली आणि आता अंबेपूरची आहे, उद्या चौलची आहे। ही सगळी चर्चा प्रत्येक जिल्हा परिषद गणावाईत केली जाईल। अर्थात असं आहे की आमच्या पक्षाची ताकद सगळ्यात मतदारसंघात आहे। लोकांनी मला दुसऱ्यांदा आमदार केले आणि सरकारमध्ये असल्यामुळे या सगळ्या भूमिका बजावत असताना लोकांना बरोबर घेऊन जाणं आमचं कामच आहे। खरं आहे, परवा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं जे स्टेटमेंट होतं की हे सगळं करून मी ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांच्या बाजूला बसलो, आता कोणाचा सन्मान आणि कोणाचा अवमान आहे ते ज्याने त्यांनी विचारधारा राजकीय दृष्ट्या करावं, नक्की करावं, पण त्यांना जर पश्चाताप झाला असेल खरं आहे। कारण जे चित्र महाराष्ट्रात उभं राहिलं, आम जनता बघते येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रत्येक वरिष्ठ नेत्याचं वक्तृत्व काय आहे आणि अशा पद्धतीने चर्चा होणं काय उचित नाहीये। खरं तर मी राष्ट्रवादी अधिक काय बोलणार नाहीये, कारण मी बरंच काय बोलून गेलेलं आहे। काही गोष्टीची मी सूचना आपल्या माध्यमातून केली आहे, ते सत्य होत चालले असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे। म्हणून सगळ्यांनी सावधतेचा पवित्रा तयार केलाय आणि जे वक्तव्य केलं त्याला काउंटर करताना भारतीय जनता पार्टीने जे काही वक्तव्य केले तर मताशी मी सहमत आहे। सर, जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी प्रलंबित आहे, मात्र डॉन वरून या ठिकाणी खूप मोठ्या कमेंट्स होत आहेत। काय सांगाल, शिवसेना की राष्ट्रवादी? डॉन नेमकं कोण आहे आणि कोणाच्या पक्षात आहे? आता श्रीवर्धन नगरपंचायतीचे नगरपालिका निकाल लागला, तिथे आमचाच आम्ही त्याला समज दिला तेच आहे, असला आमच्याकडे राहिला आहे। मग जिल्ह्याचा डॉन कोण आहे? स्वतःला काहीतरी म्हणून घेणं आणि लोकांसमोर वेगळी भूमिका मांडणं आणि म्हणून माझ्या मी भाषणामध्ये सांगितलं की ते डॉन असतील तर मैं डॉन आहे, असंच आहे ना। त्यामुळे ही भूमिका पुढे चालू राहील। मंगेश काळोखेंचं जे प्रकरण हत्येचं आहे, वेगवेगळे त्या ठिकाणी नवीन त्या ठिकाणी निष्कर्ष निघतायत। महेंद्र थोरवे यांना कशा पद्धतीचा पाठिंबा आपला शेवटपर्यंत राहील? राजकारण केलं जाते असं पाठिंबा राहील। असं आहे की काळोखी आमचा अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता होता, अनेक वर्ष पक्षाबरोबर प्रामाणिक काम केलं कार्यकर्ता आणि अशा पद्धतीने निवडून हत्या होणं हे काय शोभनीय राजकारणाची? ज्यांच्यावर आक्षेपार्ह आरोप झालेत
आता त्यातले काही आरोपी ट्रेस आउट झालेत, पकडले गेलेत, त्यांची हळूहळू माहिती पुढे येते. हा कदाचित गेम प्लॅन नाही ना अगोदरचा, याचं षडयंत्र अगोदर कुठल्या वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यांच्या जवळ आश्रय काही झालेला नाही ना, याची मोठी खूप शंका आहे. म्हणजे पोलीस तपास त्यामध्ये चालू आहे. पोलीस तपासाने ते सत्य बाहेर नक्की येईल. जे आपण आता दोघांची नावं घेतली ते अजून ट्रेस आउट झालेले नाही आहेत. पोलीस यंत्रणा सज्ज आहे आणि नक्की त्यांना ट्रेस आउट करून योग्य जी काय माहिती खालून जे काय आरोपी ट्रेस आउट झाले त्यांनी कोणाकोणाचं नाव याच्यामध्ये सामील केलेलं आहे किंवा आमच्या महेंद्र करून जे काय त्या ठिकाणी भाष्य केलंय त्या मताशी आम्ही 100% समर्थन आहे. फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवला जाणार आहे. कोण? आंधळे बहिरे असं काय माझं व्यक्तिगत हे नाही आहे, पण एकंदर आता ज्या निवडणुका येऊ घातल्यात त्या मागच्या झाल्यात. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये कार्यकारी नियुक्ती करून मग बाकीची चर्चा केली जाते. विधानसभेला देखील कार्यकारिणी निवडणुकीची चर्चा केली जाते, कोर कमिटी याचा अर्थ. पण जिल्हा परिषद निवडणूक किंवा मागच्या नगरपालिकेच्या निवडणूक कोर कमिटी झालीच नाही आहे. आणि म्हणून मी सांगितलं की रायगड जिल्हा हा सुज्ञांचा जिल्हा आहे. म्हणून बाकी व्यक्तिगत भाषण करताना जसं आपण माडीत बोलत होतो ना की सगळ्या कोण डोळ्यावर हात ठेवतो, कोण कानावर ठेवतो, कोण तोंडात ठेवतं, पण आंधळे बहिरे आणि मुके असं भूमिका घेऊ नये अशी माझी त्याची मागची उद्देश आहे. ओके सर. जबरदस्त राजा केनी आहे, आमचा जिल्हा प्रमुख आहे आणि खरं त्याचे कर्तृत्व बघितलं जसं छोटमशा शून्यात आता राजाही शून्यात आलेला आहे. माझी काल तशीच आहे. त्रिकूट एकत्र आहे आणि पक्षाचा आदेश किंवा आशीर्वाद नक्की आहे. आमचे शैलेशजी या ठिकाणी आहेत, दीपकजी आहेत. एक चांगली फळी खऱ्या अर्थाने विधानसभा मतदार तयार आहे किंवा जिल्ह्यामध्ये आहे. बरेचशा मतदारसंघामध्ये देखील चांगल्या प्रकारे मध्यंतरी गेलेले काही नेते पुढे पक्षामध्ये येतात. जे चित्र आता उभं राहतं रायगड जिल्ह्यामध्ये ते खऱ्या अर्थाने समर्थन निश्चित आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष नंबर 1 आहे.